आता आवाज येत नाही, आवाज येत नाही, आवाज. आता येतोय का आवाज? हा, आता येतोय. श्रद्धा निंबाळकर. श्रद्धा, तुला येत नाही का आवाज? माझा येतोय ना सर तुम्हाला? हा, तुमचा आवाज मला येतोय आता. म्हणजे हा, आपला येतोय आवाज येतोय मग. आपला आवाज आता पब्लिक पर्यंत जाईल. हम्म. दुसरं पण चालू करतो वाटल्यास मी, काही प्रॉब्लेम नाही. आला म्हटलं ते, आला. बरोबर. येस सर, वेलकम. आज पहिलं आपलं लाईव्ह आहे आणि आपण पहिल्यांदा एकमेकाशी बोलतो आहोत. याबद्दल सर्व परिवार आणि आपल्या बसंत लीला प्रोडक्शन आणि कबीरा प्रोडक्शन करून सर्वांचं स्वागत आणि हार्दिक धन्यवाद. येणाऱ्या प्रत्येक जणांचं आता 3 जण झालेले आहेत लाईव्ह, आणि लाईव्ह मध्ये थोडस मिसमॅच असतं. जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो ना आणि लाईव्ह होतो, याच्यात कमीत कमी 2 ते 5 सेकंदाचा गॅप पडत असतो. थोडस मागे असतं. हा, बरोबर. आपण आता जे बोललो ते 5 सेकंदानंतर जाणं त्यांच्यापर्यंत आवाज. हा, 2 किंवा 5 सेकंदानंतर. 2 ते 5च्या दरम्यान. बरोबर. येस. बरं आता सर, अरविंद पाटील. अरविंद पाटील मित्र येसाळाना. पुन्हा नमस्कार. संजय फोनवरतून बोलणं करी दिन तर याद जरूर हा होऊन हा त्याचा आपला मित्र. तर सर, तुमले मला असा प्रश्न विचारणं आहे की नेमकं मालेच तुम्ही या युट्यूब चॅनलवर वेब सिरीज चालू करांसाठी का निवडावं? काय कारण होतं? भारी प्रश्न आहे गड्या. मस्त प्रश्न आहे. बटाजन ऐकिल्या काय, मी 5 वर्ष आहे अण्णा आणि आम्ही जरा फोनवर बोलू राहतो. त्या टाइमला अण्णासनी तंगा मंगाना दंगा या नाटक करता गैरी धावपळ चालू राहते, आणि तेवढा मग करोना काळ उन्हा त्यामुळे फोनवर यासनी जुगाड करीसन बट्टा असले एकदम एक धागा मग फिरावाना काम करत. आणि त्या टाइमले जवळ करोना संपला तेव्हा ते तंगामंगाना दंगा आई नाटक त्यासनी वेगवेगळ्या ठिकाणी स्टेजवर आणत. आई जायनी पहिली गोट. दुसरी गोट म्हणजे यासनी एक दिन मला सोनगीर योगी म्हणीसन एक जराशी क्लिप दाढी. मग 3 भाग होतात त्या. तिन्ही मी भाग दाखात आणि त्यास नामा कलाकार, डायरेक्टर आणि एक फिल्मवेडा माणूस म्हणीसन मला दिखणार. त्यामुळे मला डोकामा चाल राहते की आपण हाई नाटकलेली सन वेब सिरीज बनाडानी बुवा. पण वयनं काय की आपला बापूजी अटकर शेतस ना, लेखक निर्माता, ते म्हणे आपला चॅनल वरती बनाडणं शेतस, त्यामुळे आपण काही दुसऱ्याला चॅनल करता बनाडत नाही बुवा. त्यामुळे म्हणते चला आपण काहीतरी न्यारा दाखवू. तेवढा मग आपला नितीन आहे राव आणि अण्णासनी जे अस्सल खानदेश ग्रुप आहे यानावर आहे ना एक मस्त उपक्रम राबवायला होता की स्पर्धा, त्या लेखन होतील, कविता होतील, रांगोळी, ज्या नामा कलागुण होतील त्या कलागुण दखिसन, त्या लेखन दखिसन नितान आय रावनी एक सोनानी काय होतं सर ते पाटल्या, सोन्याने पाटल्या अवले मला गैरा आवडला. बाय म्हणतं काय यालाच धरीसन काहीतरी करू का. मना डोकामा थोडीशी एक कथा चाल राहील ती. तेवढा मग त्यासनी 2-4 त्या एपिसोड धाडी दिनात मग अण्णाच नाही म्हणते, अण्णा आता यानं डायरेक्शन तुम्हीच करा आणि मग एक कॅरेक्टर बी त्यासले आणि या मग काढ. आणि या पद्धतीने अण्णा आणि मी एकत्र ही सण झिंगा नाना जन्म होईना जरासा, आणि जन्म होईना म्हणजे नितीन सर त्यातले पहिले लिखेल होतं ते आपल्या आवडणं, आणि नंतर मग अण्णा मी चर्चा करीत अण्णा म्हणे चला करू. अशा पद्धतीनं अण्णा तुमले निवाडानं कारण आयशी तुम्ही मेहनत 5 वर्षना जो तप शे, आणि याना अभ्यास तुम्ही नाटकना अभ्यास करे. नीती केंकरे सारख्या महान लोकेस बरोबर तुम्ही ज्या जरा कामे करेन शेतस ना, त्यामुळे एकदम तुम्हाला गुण शेतस त्या कोणी कारण शेतस, म्हणून आपण बरोबर काम करायला जाते. धन्यवाद सर, खूप मोठी जबाबदारी दिली. एक मना मित्र आहेतच निलेश दुसाने, चोपडा बर महाराज. सध्या क्लासेस वगैरे लेतच आणि त्या निलेश अभिनेता पण दुसाने. हा. वा. तर नमस्कार त्या पण नितीन सर. लाईव्हवर होते.
निलेश दुसारे. स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे. बसंत लीला प्रोडक्शन आणि कबीर प्रोडक्शन तर्फे आज पहिलं लाईव्ह आपण कोलॅबोरेट करतोय आणि आपला उद्देश आणि आपला जो शे जिंगाना तो आपण या ना पूर्ण प्रवास मांडाव शेतो. बरं सर, बराच जण असले तुम्हाला परिचयाबद्दल थोडस क्युरियोसिटी उत्पन्न होईल की काय आहेत बाबा भानुदास सर, असं नाव तर ऐकलं नव्हतं. आयराणी बी बोलतस आणि पुन्हा राहतस, पण सर असला परिचय काय? तर सर सर या ज्या क्षेत्रात गाव साखरे म्हणीसांचे धरणगाव अंबळनेर ना सर, आणि हा, धरणगाव जवळ अंमळनेर. सावखेडापासून काहीतरी अंतरवर नाही नाही नाही, फाटावर दैवत निमजरी साखरा असं शेते साळव फाटा हा राहतात. बरोबर, साळवा फाटा इकडे, बरोबर. बरोबर. तर सर बऱ्याच वर्षानंतर म्हणजे नाशिक पिंपळगाव मध्ये राहणार त्यासनी फिल्म, ऍक्टिंग, सिरियल, फोटोग्राफी करी 20 वर्ष आणि नाट्यशास्त्राविषयी जवळपास 10-12 वर्ष त्यासनी नाट्यशास्त्र विषयावर अभ्यास करा. एक उत्तम फोटोग्राफर पासून सुरुवात करी सन त्या मागला 4-5 वर्षापूर्वी पुन्हा महिलेतच आणि स्वतः सरसने युट्यूब डेव्हलपमेंट पण काम करतस आणि सोबतच त्या एक उत्कृष्ट डीओपी येतस. त्याचबरोबर त्या सिरियल ऍक्टर पण आहेत, वेब सिरीज पण त्यांनी बनवलेले आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत सरसना आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, त्या सुंदर स्क्रीन प्ले पण लिखतस. सरसनं गाव आपलं खानदेश नसची पुण्यामध्ये राहिला तरी. पण सर परत एक प्रश्न असा आहे, आता तुम्ही पुण्यावर राहतोस, पुणे म्हणजे आई आपलं काय आहे की कडे आपली शिक्षण माहेरघर म्हणतस, बरोबर कडे इतर अभिनेताही मोठमोठा अभिनेता कडून तयार व्हायलेतच, पुढे गेलेतच, म्हणजे बरोबर. त्या दृष्टीकोन त्यांनी सांस्कृतिक वारसा सुद्धा त्या पुण्यामाशे तुम्ही तरी आता जवळजवळ 5 वर्ष राहणार. तर या 5 वर्षांमा तुमले परत खानदेशकडे येऊन आयराणी माझं वेब सिरीज बनवलं असं का बरं वाटणं वर? हा, गैर मस्त आई मनमा होतं सांगायला. पहिली गोष्ट यानं कारण शे तुम नाटक तंगा मंगाना दंगा पहिली गोष्ट. बरोबर, आणि थांबा आता 2 मिनिटं थांबा सर. मी आपला हं. भटू सर आणि संजय विस्पुते दोन्ही लाईव्ह देखील राहणार. हा, या, स्वागत आहे सर, स्वागत आहे, स्वागत आहे सर. स्वागत आहे राम तुम्ही. राम 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 राम. हा, हा, ते कंटिन्यू. तुमनं जे नाटक होतं ना तंगा मंगाना दंगा, ते मला थोडस कुठेतरी असं वाटलं की आपण बी खानदेश माहीत काहीतरी करायला जायचे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी मूळ खानदेशी आहे, ऐरणीची आहे आणि मी एक फिल्म मेकिंग करत असताना मला असं कुठेतरी वाटायचं का आपला भाषा मा, आपला प्रदेश मा, आपला गावना लोक लिसन बाबा जो या ना काहीतरी धडपड करत होई त्यासले बटासले एकत्र करीसन आपण काहीतरी बनाडो. आणि तिसरा मुद्दा असा आहे की आते तुम्हाला माहिती म्हणत सांगेस तुम्हाला बटासले माहिती होई की मराठी इंडस्ट्री नंतर साऊथ इंडस्ट्री ही हिंदीना वर चालणी गई. जी हिंदीवाला लोके साऊथले पहिले खाली समजेत. आता असं होय ना, मराठीपेक्षा आपला इंडस्ट्रीला जास्त यूज आणि आपला लोके दखणार जास्त येतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपले टेक्निकली स्ट्रॉंग बनणार आपल्या इंडस्ट्रीला. आपल्या खानदेशनी इंडस्ट्री होती पूर्वीना गैर दिग्गज लोक काम करत होतात, पण काही कारण वही त्या पटा थांबी जायला शेतात. आता गाणं मस्ती राहणार, पण आपण वेब सिरीज आणि सिरीज या माध्यमातून ना आपण आपला भाषा मा, आपला मायबोली मा परत कमबॅक करीस टेक्निकली चांगलं सुदृढ आणि बट असले नॉलेज यावायला पाहिजे. म्हणेच ना आपण आई प्रणली ना त्या तुम्ही जरा हा काय म्हणतो हाल आई दिन म्हणेसन मी आई मन बट गाडर हाकी राहिलो, बाकी काही नाही. खरं तर तुमना अनुभव जोरमुळे मी पण होकार देना तुमना दांडगा अनुभव पण शे आणि वा वा.
त्यामुळे असं वाटलं की नक्कीच पुन्हा सोबत राहायचं आणि काहीतरी काम करता येईल आणि आपल्या खानदेशासाठी तर नक्कीच त्यांना फायदा होईल. आपला खानदेशासाठी तर होईलच, आपली आई आणि मायबोली पण पुढे जाईलच आणि सोबत आपला खानदेशना कलाकार सुद्धा या माध्यमातून या व्यासपीठवर येतील. अण्णाजी तर अरविंद पाटील म्हणून शेतस मनोहर हां, हां. अण्णा आमना गावनी शान शे म्हणे वा 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 वा. आणि या अरे! शाननी मान मान राखीसन आपण हं. या गावમાં शूटिंग लावा शेतच. पहिली गोष्ट आपलं वेब सिरीजनी शूटिंग तुमना गावनी शान आणि मान हिसाळामाच करावं शेतच. हाही गोट एक सरप्राईज शे बटासले. त्यामुळे अण्णा धन्यवाद निस्ती अरविंद, शान धन्यवाद, नाही. धन्यवाद. अरविंद जबाबदारी तुमनावर शे खरी तर. मी जरी शांतशी पण ते वेब सिरीजनासाठी हे सगळं तुमले सगळ्याचे देख नाही म्हणा मित्र म्हणीसन तुमले या बट्या गोष्टी अ, तुमना खांद्यावर खरं तर भार येणार आहे हो. त्यामुळे जास्तीत जास्त तुमले चांगलं कसं करता येईल, आपले गावनी शान अबाधित कशी राखता येईल. कारण हे स्वप्न होतं. ते स्वप्न अचानक कसं येईल ते समजलं नाही. पण स्वप्न असं होतं, की गावमा आपलं गावमा शूटिंग हो, हो. असं मी लहानपणीच देखत होतो आणि ते देखत आज त्या रस्त्यावर चालता आपण असं म्हणतो ना, की जे मनमाशे ते कुठून तरी पुरवसच, पण त्यांना मागे आपण कायम राहायला पाहिजे. म्हणजे सातत्यता ठिकाणी ठेवायला पाहिजे. तरच आपण पुढे येऊ. तर अ, आज येता फेब्रुवारी महिनामा वेब सीरीजनी सुरुवात आपल्या गावापासून होणार शे. सगळे चित्रीकरण जबाबदारी आपल्या गावावर शे म्हणजे तटलं तटे ज्या गोष्टी आम्हाला लागतील ते मन तर खास येण्यासाठी की गाव तर आपल्या आवडतच प्रत्येक गावालाच वेगवेगळं 13 वर्षापासून गाव सोडेल. परंतु गावनी ओढ काही कमी होत नाही आणि गावमा हे चित्रीकरण करू येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला गावना मित्रस्वर मला विश्वास आहे. मला गावना नागरिक याच्यावर मला विश्वास आहे, की कुठलंही काम राहो सर, मी तुम्हाला खरं सांगस. आमना गावनी गोष्ट थोडक्यात थोडंसं मी विषयांतर होऊ राहिलो, पण मला सांगा ना, आनंद असा शे, की मना गावमा खूप चांगला पुढाकार लेत असलो. म्हणजे काही असो. वा, वा, वा. ते समजा कोणा घर लग्न आहे, म्हणजे मी ज्या वयमा राहू अ, राहायला गावामा, तर त्या गावामा समजा लग्न आहे, तर ते लग्न पार करी देवानं, पार पाडी देवानं. जर का गावामा कुठे आग लागली, तो कोपराना माणूस बादली भरीन, पाणी भरीसन तडे टाकायला जास. क्या हाही बात है, मना क्या गावना बात है. वैशिष्ट्य आहे. वा आणि वा मला वा अभिमान वा. आहे, की मना गावना लोक कुठेच कमी नाहीतच. तेच जे कार्य आहे आणि मला खूप आनंद होस मना गावना यानं, की कुठलंही काम अग्रेसर राहतस, कुठेही असो. तर क्या बात है, क्या एक बात है. विचार मी तो एक बी ध्यानमा ठेवा, की जर आपण आपला गावमा जर चित्रीकरण करत, तर नक्कीच मला मित्र तर येतीलच, पण संपूर्ण गाव आपला पाठीशी राहील. हे तुमले आजपासून शाश्वती देतेस मी. कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि आई आपलं बट असणं शे पहिली गोष्ट अण्णा. आई मन हां, नाही शे पहिली गोष्ट ते. आणि आपण एकत्र राहिनो त्यामुळे आपण बट एक फॅमिली व्हावा शेतच. आणि खरंच बरोबर, मी जे स्वप्न दाखवले होते ना 2009 मा की आपले खानदेशमा जशी मालेगावनी एक न्यारी इंडस्ट्री उभी राहिली आहे ते बट असले माहिती शे. बरोबर, बरोबर. हां, त्यासनं फिल्म फेस्टिवल बी भरडतस जमा करतस आणि त्यासनं फिल्म बी हिट करतस. आता गोष्ट काय आहे, की आपण आहे ना एकत्र शेतच, पण कोणी गाणं कराय ना, कोणी कुठे. पण आपण ह्या वेब सीरीजच्या माध्यमातून आता बटासले एकत्र करायला आणि बटासनी इथलं चांगलं प्रतिसाद दिलं ना, त्यामुळे बटासना आभार आणि खरंच कौतुक वाटस. आपला काम जे होणार शे ना, टेक्निकली इथलं स्ट्रॉंग होणार आहे. कारण कसं आहे मना तुमना पटू सर होतीन, आखो आपल्या ह्याच्यात ज्या विकास पात्र कर. आपण लिहायला शेतच. विकास सर शेत, विकास शेन सर शेतच आणि ज्या पात्र आपण या लिहिणार त्या आपल्या आपमाच एक चांगला कलाकार शेतच.
त्यासले फक्त नक्कीच. एक तांत्रिक बाजूनी जोड भेटली ना भाऊ, मी म्हणस मराठी इंडस्ट्रीमा आपला कलाकार येणाऱ्या 26-27 मा दिखाले कमी पडाव नाहीत. आणि माले खात्री आहे एकदम बिलकुल. नक्कीच, नक्कीच. आणि आता आपण वेब सिरीजच्या बारेमध्ये सांगू काय होत. वेब सिरीज एक असा विषय राहस की जी समाजनं प्रतिनिधित्व करस, ज्यामा आपण सामाजिक आपले काय करणं शे, आपला विश्वास, आपला संकल्प, आपला स्वप्न या आपण घटनांना माध्यमातून, संवादना माध्यमातून या भावना आपण स्क्रीनवर येतच बरोबर. तर आता वस काय आपला समाजमा गैरी संगती शे. आता प्रश्न मांडो कोठे अहो बी सवाल येस ना. तर आपला खिसामा थिएटर शे आता युट्यूबना माध्यमથી. आणि मी बरोबर. पिक्चरमा कामे करत शेतेस, OTT चॅनलने कामं करत शेतेस. पण यांना खर्च आते ना आपले परवडत नाही पटासले. तर आपण जरासा खर्चमा मोठं काय करू शकतोस बा. आणि पटासले एक कलाकार म्हणून स्वतःले जे स्क्रीनवर दखाडाने आग राहस ना, मला तर आग शे भाऊ या काम आटे या क्षेत्रमा काम करानी. ते नक्कीच. आपले हाई आग आपले स्वतःलाच बिजाडणी पडस ना. त्यामुळे कसं आहे, की आपण जर काम करत 2 पैसा भेटण्याला लागत ना, तर आपण हा रोजगार उपलब्ध करावा खानदेशी इंडस्ट्रीच्या माध्यमातून. वाह, वाह, वाह! आपला नुसता टाईमपास नाही शे, बिलकुल नाही शे. म्हणजे आपलं तर असं आहे, आपलं या कामावर घर नाही चालायला जोईजे, तर लोकेशना घरी बी व्हायला जोईजे. असं आपलं उद्दिष्ट आहे. क्या बात है! क्या बात है! म्हणजे खानदेशमा एक प्रकारे एक इंडस्ट्रीज आपली उभी राहील आणि ज्या ही लोकांसले खरोखर आवडते. म्हणजे हं. त्या आई क्षेत्र म्हणजे फक्त एकच बाजू नाही ना. अभिनय बी आहे, दिग्दर्शन जमस, कॅमेरा जमस, कोले बट्टा अजून हां, या सगळ्या म्हणजे या ज्या काही मी वेगवेगळ्या प्रकार मी त्याच्यानं सांगायचं का मी सांगस आपला इंडस्ट्रीमा 21 उपविभाग शेत श्यामा. म्हणजे पहिली बरोबर. गोष्ट स्टोरी लिखापासून. हं. त्यामुळे स्टोरी लिखस तो लेखक राहस. पण त्याने पटकथा, संवाद न्यारा राहतच. त्या न्यारा लोके लिखतस. मग त्याला स्क्रीनवर दाखवण्याकडे स्क्रीन रायटर न्यारा राहस. त्यानंतर प्री प्रोडक्शनमा असिस्टंट येतस. वेशभूषाकार येस, रंगभूषाकार येस. तो त्यांना डायरेक्टरना आजकाल असिस्टंट डायरेक्टर राहतस. तेव्हा नेपथ्य करणारा राहतस. आर्ट डायरेक्टर म्हणतस त्याले. आई झाली पहिली गोट. पण जवळ आपले यार कॅरेक्टर निवडणार राहतस. मग या मूर्त्या निवडण्या पडतेस. मग वय, काळ, वेळ, कोणता कॅरेक्टर बरोबर बठी गड्या. मग डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर या बटाबट अडिसन त्याला त्यासले निवडतस. मग शूटिंग. शूटिंग मा कॅमेरा येस, लाईट वाला न्यारा येतस. साऊंड डबिंग वाला न्यारा येतस. या बटा मिसन शूटिंग करतोस. मग केटरिंग होणार, ट्रॅव्हलिंग होणार. ही मोठी गोष्ट करणार नु. म्हणजे आपण ह्या गोष्ट आपण बी करावं शकतो. मग तर ते थांबानी गोठू नये. मग जर गावमा शूटिंग होणी, तर निश्चितच गावना दुकानना याना त्यांना थोडासा फार धंदा बी वाढीत जास्त हर गावना हर शूटिंगमा. मग आर्थिक तरतूद बी जरा बरी व्हस मग. मग त्यानं जेव्हा शूटिंग व्हस तेव्हा एडिटिंग येस, सीसी म्हणजे कलर करेक्शन, त्यामा म्युझिक अरेंजर, बॅकग्राऊंड म्युझिक त्यानं खूप इथलं मस्त-मस्त हे हाई बनाडी सण एक पिक्चर किंवा एक प्रॉडक्ट तयार व्हस. मग त्याला दखाडा न करता YouTube पाहो सोपं माध्यम आहे. OTT दुसरं माध्यम आहे. तिसरं फिल्म माध्यम आहे. ते बी थिएटर. आता एक लाईन पडदा ते बंद होई राहणार. आता बटा मल्टिप्लेक्स येतच. पण त्यांना मग इथला खर्च लागस, की बिचारा निर्माता मरी जास. मग तेव्हा बरोबर. प्रेस कॉन्फरन्स होणी, मार्केटिंग होणी, काही स्पॉन्सरशिप होणी. बऱ्याचशा गोष्टी शेतात. असं रोजगार म्हणीसन कमीत कमी 21 विभागना माणसेसले आपण कामे देऊ शकतोस. अरे वाह! म्हणजे खूप मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकस पुढे चालीस. आणि होऊ आपली शकस, एक होऊ ठिणगी शकते. हा ठिणगी आहे. यानं जर बरोबर, का मोठा बरोबर. उद्या व्हायला ते नक्कीच आपला खानदेशासाठी महत्वाची गोष्ट आणि असं म्हणतोस की खानदेशमा आहे ना, कला भरपूर आहे. कला आहे, साहित्य आहे. बऱ्याच हं. गोष्टी आहेत. पुढे क्रांतीवीर पण संख्या आपला खानदेशमध्ये जास्त आहे. अभिमाननी गोष्ट आहे. म्हणजे बटाक क्षेत्रमा स्मिताताई पाटील आपल्याला माहिती आहे. हो. वयनं 31 वर्षी बिचारा अ, परंतु त्यासनी जवळ-जवळ त्या 70 ते 80 चित्रपट बनवले. त्या काम करेल ताई शेतात. म्हणजे हां. काम करेल म्हणजे हां, त्याने हं. काम करेल अभिनय माध्यमात. तर त्यासनी जो चित्रपट बनवला म्हणजे आपण आता ज्या चित्रपट देखतोस कोणता हिरो आहे भाऊ?
किंवा त्या काळ पण असा होता की कोणता हिरो परंतु त्या टाइमला जर असं म्हणत की अरे स्मिताताई आहे का पिक्चरमा म्हणजे हिरो नाव हम्म. न लेता स्मिता पाटील आहे भाऊ म्हणजे बरोबर तसली बरोबर स्त्री प्रधान भूमिका पुढे आणत खूप बरोबर कमी बरोबर वयमा तर असा असा कलावंत आता तुम्हाला लता मंगेशकर माहिती गायिका म्हणे सर मग त्या ठाणे सपोज नशेतच ना त्या. शिरपूर तालुका म्हणजे हम्म. देखा की आपला पण खूप चांगलं आहे म्हणजे आपली जी भूमी आहे ना खूपच पावन भूमी आहे आणि असा लोक यांना म्हणजे जन्मलीसून पुढे झालेतच नक्कीच बरोबर. आपण त्यांना एक आपण तर एवढा मोठा नाही परंतु कुठेतरी सुरुवात करून आपण थोडक्यात का होईना बरं सर आहे ना उद्देश आता ध्यान भावना की आपण काय करू पण आता आहे नेमकं नियोजन कसं राहील आपला हा म्हणजे नियोजन वेब आता ना स्क्रिप्टवर काम सिरीज चालू आहे ना आपला कलाकार जवळजवळ डन होई जायचे ते ज्या पहिली फळे नसेलच त्या आणि बठ्ठा ही नसेलच पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे ना नियोजन असं आहे की पुढं ना 15-20 दिवस नंतर जवळ पहिलं साल लागी नवीन तर आपण दोन्ही टाइम काढीच ना आपण धुयाले बटासले एकत्र यावा नशे एक दिन आपण ते ठेवसूत तर ते जरासं वर्कशॉप होईल आणि बाकीनं कॅरेक्टरनं बटासले सांगू शकतो आपण. त्यानंतर लोकेशन वगैरे काही घेत मग आपण शूटिंगनी डेट फिक्स करसूत. त्यांना एक दिवस अगोदर बटा येतील बट वर्कशॉप होई अको आणि दुसरा दिन पाहिजे मस्त 2-3 दिन शूटिंग ज्यांना एक दिन होईल एक दिन मग आवरणं तू जाऊ शकस ज्याला 2 दिन 3 दिन पण 4 दिन कमीत कमी आपण शेड्यूल लावा शकतच ज्या मग आपले एकमेकाले वयक व्हावाले आणि आपला कॅरेक्टर वयक आले आपलं कॅरेक्टर भेटाले थोडासा टाइम लागी पण एकदा सुरू होईना की एकदा 20 एपिसोड माना तुमलेच समजी जाई कसं काम करणं आहे आणि विशेष म्हणजे आपण यामा इम्प्रोव्हायझेशन पार्ट ठेवा शेतच शब्दस्मा अडकानं काही काम नाही आपलं डायरेक्टर आपण एक हलका फुलका थोडासा हशी खेळणं वातावरण मा आपण शूटिंग करीस आणि आपले युट्यूब न माध्यमातून आपले स्क्रीनवर आणणं हे आहे आपलं जर असं नियोजन आहे. नियोजन बरोबर बरं काही हा थोडाफार आपल्या वेब ते सिरीज मधलं सर वेब सिरीज असं आहे बरोबर ते दका सर बट असले एक प्रत्येक कॅरेक्टर माहिती आहे पण वेब सिरीज ना जो असा रस रास ना तो बट असले बऱ्यापैकी सांगेन मी आता यामा झिंगाना नसे ना आपला संजू भाऊ विस्पुते जवळ तुम्ही यासना व्हिडिओ मनाकडे धाडात या माणूस मला असा जरासा न्यारा स्पार्क माले दिखना आणि या मी काही ज्या कॅरेक्टरली केलं होतात म्हणजे त्या जो गबायाचे मन होई जो जिप्रू अण्णा शिकेल पण हुकेलचे जी रखमाचे जो गाव जरासा आता काड्या लावत करत आपलं म्हणजे सुगल्या लावणार एक माणूस तर बटू सरले बोललो बटू सर म्हणे वा आपले रोल ते आणि प्रत्येक एक कॅरेक्टर आहे ना असं एकदम वय खाई जाईल आणि ते कॅरेक्टर ध्यानमा राहील त्या कॅरेक्टर जवळ ध्यानमा राहील तेव्हा आपले जास्त वय होईल आता ते कसं आहे आपण नॉर्मल लेवलले बटा कामे करतच पण आपली वेब सिरीज मा जो आपला हिरो आहे असा एक नाही अख्खा हिरो शेतच फक्त झिंगा नाना एक मेन एक पॉइंट आहे त्यांना भोवती असा फिरावू शेतस त्यांना ते 2 दोस्त शेतस बायको शेतस सालाबी शे त्यासना मित्र शे गावना सरपंच आहे गावमा पाटील आहे यासना पैसा बुडावतस मग कसं एकमेक कजावस कसं भांडणे होतस मग गावमा या बट आम्ही सण कसा कामे करतस मग जिंगाना कसा डोकामा येडा चाया चालतस जसं बऱ्याचशा ठिकाणी आपण दखेल होई या हलका फुलका कॉमेडीना माध्यमातून आपण समाजमा चालणारी विसंगती या मला ठेवणार शेत बाकी दुसरं असं डोकं लायसन बा ते काय टेन्शन लिसन त्या खाणं सांगायला काही कामच नाही आपला वेब सिरीज आणि जे काही होईल ते आपला कलाकारासले इम्प्रोव्हायझेशन मा तुमले काय करा नाही शे बहुधा काळा तुमनी कलाकार कॅमेरावर आणि काय लोके तुमने वाह करतील बटी तुमना पाडतो डायरेक्टर फक्त सांगे असं पाहिजे पण मनानं बोलानं दकाळानं आई बट आपला कलाकारच होईल बाई त्यामुळे इथलं काही बरोबर टेन्शन नाही म्हणजे स्क्रिप्ट मा आणि शब्दस्मा अडकणीक बात नाही अजिबात नाही ते म्हणजे का रे भाऊ उन्हा का तू आणि आई ते मग त्या सीनले जसं म्हणणं होई अय येडा उन्हा का तू बय कर मग असं बाकी काय उन्हा का तू आऊ बरोबर आहे बाकी काही नाही मस्त मस्त म्हणजे भारी म्हणजे म्हणजे घटना कशी असते हं. एखादा
कळतो ना काय कराय ना भाऊ आणि काय नाही जी राही ना असं बी आणि दोन मित्र जेव्हा असतील ना काय कराय ना काय नाही स्वयंपाक कराय ना करी लागच का तुम्ही ते पोया टाकसून मग आपण दोन्ही जेवू अरे अंडर ना तुम्ही जी राही ना तुम्ही दिख राही ना बट ना तुम्ही जे दोन घास तुम्ही तरी चेंदिले विचार का आहे. सुद्धा आपण फिरायले असं म्हणजे इम्प्रोव्हायझेशन म्हणजे नुसतं अं, मित्र-मित्रच मतलब आहे ना डिस्कस किंवा असं काहीही होऊ शकतं. त्याला बरेचसे जण लाईव्ह आता आहे. आपल्या आपल्या लाईव्ह बघत असतील ना मित्र कंपनी काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कमेंट करून विचारू शकता. म्हणजे त्या पद्धतीने आपण आता हां, 3च दिसताय मला. बाकीचे थोडेसे शांत झालेले दिसते. तर असं हलकं-फुलकं आहे आणि योगायोगाने बरेचसे आपले चांगले कलाकार मुरब्बी आहे. आता भटूनाना 15-20 वर्ष झाले. आपण यांच्या सीड्या ओरिजिनल सीड्या विकत आणून बघितलेल्या आहे मी तरी. तुम्ही पण माझ्या मते मी पण बघितलेलं आहे. मी हां, पण आणलेलं आहे. ते "बाई न कर कन्यादान" कसं ते एक फिल्म नाही का? ती सीडी त्यावेळेस कसं आणली कर होती मी कन्यादान, 80 कसं कर कसं कर कन्यादान. आ हं. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेस पासून भटूनाना, विद्या भाटिया मॅडम, आपल्या बरेचसे कलाकार आहे. ते आपले पंकज सर पण आहेत वाटतं त्याच्यात ना, पंकज पाटील सर. हो, पंकज सर हो. आहेत. परत येस, आपल्या येस. त्या काय म्हणतो आपण त्याला वनमाला बागुल. हां, वनमाला बागुल ते आता किती दिग्गज कलाकार तेव्हा तर बाबा स्टार होत्या खांद्याच्या त्या. नाही, मग चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील कमेंट करून विचारू शकता. आणि खरंच जेवढे जण लाईव्ह आले त्यांचे सर्वांचं धन्यवाद. याच्यानंतर जे कोणी बघत असेल, तर पहिल्यांदा जो लाईव्ह येईल, जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. म्हणजे येणाऱ्या कंटेंट जे आपण कंटेंट यानावर टाकावशेतच ना, ते बटं असले लेख आले, एक मेजवानी भेटी आणि बेल आयकॉन बी दाबिल्या म्हणा. म्हणजे मग पुन्हा प्रवास आपण आखूत आणि असंच टाईमवर लाईव्ह सण आपला संकल्प, आपला नियोजन, आपला बारामा आपण नेहमी पुढे सांगसूत आणि अरविंद पाटील सर शेतस आमले अनुभव कमी शे. आणि ते अनुभव बट असल्याशे फक्त तो तंत्र नाही शे, तंत्र माहीत नाही शे. नाही तर अनुभवी बटा शेत आपला गावकडना लोक ते बट ॲक्टिंगवरच भर राहस. ॲक्टिंग शिवाय दुसरं आपले काही जमस का? नाही. म्हणजे आपला दोस्तही राही ना बा आता याना करता बाहेर जावांसाठी घरनासनी काय करो. आई पहिलेच प्लॅनिंग होई बरं. ती स्क्रिप्ट ते आई त्याने म्हणे ॲक्टर बटा शेतस. बठा तंत्र अवगत करावर भारी अभिनय करतस. आणि अण्णा तुमच्या माध्यमातून मी बी थोडंसं माले बी ते म्हणतच ना, लाकूड रास हो त्यासले त्याला म्हणा उभ्या नाही रास. तो साले काडी लावणी पडत बाहेर ती. आणि तुमच्यामुळे मनी बी आयराणी जरा सुधरी राहिली नाही ते मी बी जरा मराठी आणि आयराणी भाषा आट केलो होतो. तर ते आयराणी माय माऊली करता आपण जरासं आपले असं ओपन करूत आणि आपण खास आई चॅनलच त्याच्यासाठी बनाडशी म्हणजे येणारा बरोबर. नुसतं आई वेब सीरीजच नाही अण्णा. गाणं हं, हं. होतीन, शॉर्ट फिल्म होतीन, काही कॉम्पिटिशन होतील. अको सांगच. आपलं हाय हं. प्लॅटफॉर्म येणारा सुट्टीसमा आपण स्टँड अप कॉमेडी, गानासना, डान्सना असा आपण इव्हेंट लेवाशेतच आणि त्यांनी डायरेक्ट अरे वाह! लाईव्ह नाही ते आपल्या चॅनलला माध्यम करतो. नवीन बरं. बटा ज्या कलाकार लाईव्ह क्षेत्र आपला बघा कलाकारच नाही. आहे नोंद करिल्यावर पुढे काय आपण हां. करायचंच याबद्दल आहे हं. माहिती लिहिल्या. उपयुक्त शे. ज्या ना ज्या नावात जी कला हं. होईना त्यांना त्याले हाई प्लॅटफॉर्म मुक्त हस्ताने असं स्वागत करासाठी आपण पटेल चित्र आणि बरोबर, याला बरोबर. याना पुढे आपण व्यावसायिक गणिते मांडणार शेतस. निस्ता आई टाईमपास म्हणायचं नाही, पण याला आपला याले जो काही इकॉनॉमिकली फायदा होईना, आपण 30% ते 50% आपण कलाकार आणि कलाकाराचं आयुष्य या नावावर कसं लाईन अप करता येईल या नावावर आपण खर्च करावं शेतच. नुसतं आहे नाही. अहो मी देखील जे आपलं मनाप्रमाणे कलाकार धर्म कधी-कधी ना, काय प्रॉब्लेम राहतो कोणी सांगत नाही. पण आपली एक फॅमिली आहे आणि फॅमिलीमा जवळ आपण एक राहसू जवळ या प्रॉब्लेम पण आपण एकमेकांना शेअर करायचं. त्यानावर नक्की आपला जिथली हिंमत होई, ताकद होई, त्यानुसार आपण एकमेकाला मदत करायचं पुढे-पुढे चालतो. आपला उद्देश बरोबर. मेन तो आहे. म्हणजे हं, हं. बरं म्हणजे आपलं भाषानं संवर्धन, त्यानं संगोपन, त्यानं प्रचार-प्रसार बरोबर.
बरोबर. यासोबत आपण त्यांना पैसा बी कमावू शकतो. फक्त भाषा न हम्म. करता. कारण काय आहे, आज आपण आपली भाषा आपण त्यांना देणं लागतंच. आपलं प्रथम कर्तव्य आहे की भाषेसाठी आपण काम करायला पाहिजे. कारण भाषा आहे आपली माय आहे, आपली संस्कृतीची आहे. बरोबर कारण असं म्हणतस की तुम्ही भाषाમાં चांगला व्यक्त होऊ शकतस. कितला बी बरोबर मोठा बरोबर काय बी 100%. होईल. आडून 10 वर्ष 20 वर्ष तो अमेरिकाમાં बी राहिना. आता तुमनं उदाहरण द्या का तुम्ही जवळ बराच वर्ष आता तुम्ही माने जेव्हा वय होईन तर मला असं वाटतं की तुम्ही नाशिक नाशिक पिंपळगाव नाशिकच. मला बरोबर माहितच नव्हतं बरोबर. तुम्ही एवढी चांगली आहे की नाही बोलतो असं. पण जसं आपला एकमेकांशी संपर्क वाढत गया आणि तुम्हाला खरं म्हणजे तुम्ही खानदेशीच खानदेशमध्ये जन्मलेले तर सांगणं उद्दिष्ट असा की आपली भाषा मग आपण चांगलं काय करू शकतो. जर कुठलीही आपण उसनवारी भाषा लिहिणे हम्म. मराठी लिहा हाय काही काही लोक तर काही लोक शिकत सांगत काही 1-2 वरीस बी येणार ना नाही ना. हम्म. आता मला आहे ना आयराणी येत नाही बुवा अजिबात येत नाही मला आयराणी. अरे तू हम्म. जरी आयराणी नाही बोल रहा ना पण तू ना शब्द मग आयराणी दिखी राहिली. तर तिथलं बी कर आपलं स्वप्न तरी आपल्या आयराणी मस्त फिरस. आपण विचार बी करतोस आयराणी मस्त करतोस म्हणजे जो तो जनतेने भाषा मग आता आपण खानदेशी आयराणी भाषा आपलीशी. तर मी कितलाही प्रयत्न करसो मराठी भाषा बोलसो, भोजपुरी बोलसो, हिंदी बोलसो, इंग्रजी बी काही प्रमाणમાં बोलस. पण खरी भाषा जी शे आपली आयराणी ती नामाचा आपण बटा विचार करतोस. तर बरोबर असं बरोबर. आहे आपलं आयराणी मायनं किंवा आपली मातृभाषानं देणं लागतोच आपण आणि त्यासाठी आपण काम करणं आणि त्या माध्यमातून पैसा बी कमावला शकतो. हा एक पैसा पैसा आपले व्यवसाय उभा करणं शहाणा निस्ता व्यवसाय उभा आहे नाही. करायचा. पैसा बरोबर. व्यवसाय या माध्यमातून इतर कलावंत आता सरसने ज्या काही 21 विभाग सांगात त्या माध्यमातून ते प्रत्येकलेच कलाकार होणं असं नाहीये. तर इतर गोष्टी बी आहेत हम्म. जसं की त्या तुम्ही प्रोव्हाईड करा. तुमले त्याला माहीत पण एक रोजगार पण भेटेल. हो. या पद्धतीनं काम होतील बरोबर. म्हणजे निस्ता एक गोट सांगस आपण कामे करतच पण चहा वाटाणं जेवण कवयनं किंवा काही वस्तू लागणे काही प्रोडक्शन स्पॉट लोके राहतच त्यासले बी चांगला रोजगार भेटस. बरोबर. त्यासनं बी महत्वानं काम राहत कारण त्यासनं शिवाय काहीच हालत नाही. स्पॉट दादा ले आव स्पॉट दादा ते ले आव पण आता कसं आहे या प्रोजेक्ट मग आपणच बटाशेत आता मी तर स्पॉट पासून तर फार डिस्ट्रीब्युटर पर्यंत मना बठा रोल राहील. असं काही नाही कोणी पाणी मागलं तरी मी आनंद मग आपण आज आता फिरतो. कॅमेऱ्यावर राहिलं का नाही जमणार इथलं जे आणि ऍक्टिंग करत राहावं ते. बाकी बट असले बरोबर. आपलं फॅमिली माझं जसं आपण काम करतच ना तसं करणं आहे. आपली चांगली टीम जर मी राहिली चांगला बट आयुष्य येतच. ते फक्त आपलं एकच काम करणं आहे. ते जल्दी नियोजन करायचं जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी सुरुवात एकदा होईनी की नो स्टॉप दर महिन्याले आपण एक गेट टुगेदर आणि सर्वात महत्वाचं आई काय कर राहिनो आपण महिना आपण 4 दिवस का बरं राहिले दे का आपण बटा कामे करीत आहे ना असा शीन इजात बट असले तर आई गेट टुगेदर म्हणीसन बटा एकत्र सण मजा करा नाही आपले काहीतरी पिकनिक सारखं आहे म्हणीसन आणि काहीतरी वेगळं करत आपले ज्ञानमा आणि आपल्या अंगमा बी थोडस पॉलिश होई जाई ना कलाकार म्हणीसन आपले एकमेकला सांगणं शे बोलणं बरोबर. शे आपला विचार शेतस आणि जवळ आई बसणार तर आपण जवळ यावा शेतस 10, 12, 15 कलाकार तेव्हा 15 कॅरेक्टर एकत्र यावावर आपण 15 टाईप ना विचार एकत्र येतच ना हो. बरोबर त्यामुळे आहे. मग जसं घरमा पिलर राहतस पाया राहस खिडक्या राहतस या घर बनवण्यासाठी या बटा एकत्र यावं गरज नाही ना. बस बाकी काही नाही जास्त विचार करा काही तथ्य नाही आणि तुम्ही जे इथला व्यस्त जीवन माहीत कलेसाठी टाइम काढी राहणार नाही तुमनं खरं सॅल्युटी कर नाही तर नोकरी सोड मला चाल राहणार मला काय करणार नाही. हा? पण तुम्ही स्वस्त इथला पैसे भेटले ना. हा आहे तुमले 100% 100 मार्क दिनात म्हणून सर मी तुमले लिहिणं आलं का उन्हा ध्यान मानना पहिला प्रश्न नाही आत्ता आहे बरोबर उत्तर आहे. हा. बरोबर आहे. बरोबर. बस बाकी काही बरं नाही. अरविंद काय म्हणाला ते का ते? अरविंद आपल्या आणि हा भाषाला चांगली ओळख खूप चांगली ओळख करदी राहणार तुम्ही. हा वा 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 वा. नाही
ओळख तर शेच, पण अशी टेक्निकल या भाषा में भी टेक्निक आपण जवळ वरलंही सुटणार तवय बाकी लोक आपण कॉम्पिटिशन साठी नाही. गंमत असं रास की असं भीडमा जावापेक्षा आपली न्यारी लाईन हो अशी वडा नाही आपले, आणि आपली लाईन पुढे जावायला पाहिजे, बस आपलं इथलंच म्हणणं शे. आणि आई जे दखानं आपल्या लोकांना गैर बाहेर जायचं नाही, इथला कमावतच इथला मोठा मोठा होई जायचं. या निमित्तातून समजे त्यासले इंटरेस्ट होणार, तर आपण नुसतं आहे नाही. आता मी काही एकला पुराव नाही, मी आहे बी सांगस. एखादा को प्रोड्युसर राहील, स्पॉन्सर राहील, किंवा एखादा म्हणशी चला मी बी करीत खस. बट असले पैसा कमाडा आणि एक सोय शे. असं नाही की बा आपण टाइमपास म्हणायचं नुसता ऐकू, ज्यानं त्यानं मानधन आपण थोडं कमी शे, पण बट असले एक लाईन मध्ये राहिले. पण आई सांगस की येणारा टाइम जसं आपली कुवत आणि आपली स्ट्रॉंग प्रोडक्शन होईल जाईल, तस तसं आपण बट असले स्ट्रॉंग करत चालतो. ज्या आपले पहिल्यापासून साथ दे राहणार ना, त्यासले आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपला काम चालेल तोपर्यंत आपण काही हलावत नाही, आपण काही सोडावत नाही. ही आपली ग्वाही आहे आपली मनाकडते. बरोबर. म्हणसन आहे सुवर्ण संधीना फायदा लिया. आणि अजून पण आपलं ऑडिशन शेतच काही अजून जागा शेत आपल्या जवळजवळ हम्म. 45-46 कॅरेक्टर आहेत ना आपल्या यानं. येस येस येस, पुढच्या एपिसोड मध्ये येणारे 46 ते 52 कॅरेक्टर आहे. आता जवळजवळ अरे वा. आपले 18 लोक जमलेत. त्यामुळे कसं आहे की येणाऱ्या काळात बरेच कॅरेक्टर आहे. जे आणि अजून विशेष जर आपल्याकडे नवनवीन आलेत ना लोक, त्या पद्धतीने आपण कॅरेक्टर पण डेव्हलप करणार आहोत. आपले लेखक अतिशय उत्कृष्ट लिहितात. त्यांना जर सांगितलं ना सर अशी अशी थीम आहे, ते मस्त लिहून पाठवतात. त्यामुळे तुम्हाला कसं पॉलिश करून तुम्हाला कसं पुढे आणायचं हे तुमच्याच हातात राहणार आहे. त्याच्यामुळे कथा आहे आपण लिहिलेली फक्त. बाकी आपल्या ह्याच्यात येणारे कलाकार सगळ्यांना चान्स आहे. फक्त आता जे कंटिन्यू राहतील त्यांचं कॅरेक्टर आपण वाढवत चालू, आणि ज्यांना काही कारणास्तव काही वेळेस आपल्याला बाहेर जातील किंवा थोडा ब्रेक घेतील किंवा काही, आता समजा एखाद्याचं लग्न आलं मध्येच, त्याला 2 महिने ब्रेक तर द्यावाच लागेल ना सुट्टीमुळे. कारण लग्न असल्यावर बरं. त्याला तर काय आपण बोलू नाही शकत. किंवा एखाद्याला नोकरी लागली, एखाद्याला काही अजून अडचणी आले, होऊ शकतं. पण आपण येणारे बरोबर. 2 वर्ष तरी स्क्रीनवर आपला झिंगाणा झळकत राहील हे मला माहिती आहे आता. आपण 4 बरं सीझन काही करतोय, पुढे नियोजन आहे 25-25 का एपिसोड. तिथला? हा, 25-25 एपिसोडचे असे 4 4 सीझन करणार आहे आपण, 4 सीझन. म्हणजे हे 6-6 टार्गेट महिन्याचं फिक्स एक आहे की सीझन. 100 एपिसोड आपले 100 एपिसोड करायचेच पुरा आहे. करण्यात येतात. 100% वाह! 100, मिनिमम 100. ते 1000 बी होतील त्यांना. त्यांना काही टेन्शन नाही. हं. सर जर चाललंच नाही याच्यातून पैसे आले ना, आपण रोज शूटिंग ठेवणार आहे सीरियल सारखी. म्हणजे 15 दिवस वाह! शूटिंगच करत राहायची नुसती, आणि इकडे लगे सगळं तो पुढचा विषय आहे. पुढे आपण त्याला घेऊच. काय ते सर बोलता बोलता पाऊण तास होत आलेला आहे. पहिल्यांदाच एवढं छान लाईव्ह बोलताना आपण एकत्र आलोय, आणि बाकीचे पण आहेत. आणि जे आले त्यांचे खरंच आभार. तुमच्याही काही मतांतर किंवा सल्ले असतील किंवा काही भूमिका असतील, तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि आपण त्यालाही ग्राह्य धरून संगनमताने, एकोप्याने आणि एक टीम वर्कने पुढे जाऊया. हीच मी सगळ्यांना विनंती करून एक टार्गेट अचिव्हमेंट करण्यासाठी सगळ्यांची साथ हवी आहे. मी नुसती बॉडी राहून फायदा नाही. हात, पाय, डोळे, कान, नाक याच्यासह चांगली सुदृढ बॉडी बनते, आणि सक्षम बॉडी असली तरच वजन पेलवलं जातं. आपल्याला आजारी बॉडी पण बरोबर. नकोय, सक्षम बॉडी पाहिजे, धष्टपुष्ट एकदम बॉडी बिल्डिंग टाइप बॉडी बनवायची आपल्याला. हीच माझी माफक अपेक्षा आहे सगळ्यांकडून. बाकी काही नाही. सगळं तुमचंच आहे आता. बरोबर. मस्त सर, चांगलं मार्गदर्शन करतायत तुम्ही सर्वांना. आणि आता आपल्यासारख्या वेळोवेळी कलावंत लाईव्ह येऊच पण आहे. आपण. हं. आता आपण थांबायचं का? मग भरपूर चर्चा झाली आज. आपण आपले बाकीचेही कंटाळले असतील थोडेसे. धन्यवाद सर तुम्ही हां, हां. आल्याबद्दल. तुम्ही पूर्ण वेळ आहात. आणि अरविंद वेळोवेळी एकदम आपण म्हणजे लाईव्ह येऊ. क्रेझी आहे. तो मला कायम फॉलो करत असतो अरविंद. एक चांगला मित्र आहे माझा क्या गावातला. बात है! क्या बात है! क्या बात है! चालेल सर, थांबू मग बरेच आता. वर वर गुणिलेचे चिन्ह आहे ना, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही एक्झिट व्हा आता. काही प्रॉब्लेम नाही. बरं. ठीक आहे सर, म्हणजे ठीक मी पण आहे. हां, ओके. ओके, ओके. धन्यवाद सर्वांचे.
येस सर, यू आर मोस्ट वेलकम सर. गुड बाय. गुड बाय.